नमस्कार विद्यार्थीनींनो, आता आपण इयत्ता 7वीचा इतिहास विषयचा धडा नंबर 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याचा भाग 2 बघूया. मागील भागामध्ये आपण काय बघितलं होतं की संभाजी महाराजांनी कोणत्या पद्धतीनं आपला स्वातंत्र्य संग्रामचा लढा दिलेला होता. मग त्यावेळी त्यांना 3 शत्रूंनी घेरलं होतं. ॲक्च्युली कोणते कोणते ते आपलं औरंगजेब, परत सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज अशा 3 बाजूनी त्यांना घेरलेलं होतं. आणि या तिघांच्या ह्याच्यामध्ये त्यांना तिघांशी लढत देत आपलं स्वराज्याचा कारभार चालू ठेवायचा होता. आणि त्या पद्धतीने त्यांनी लढत देत होते. अत्यंत म्हणजे कठीण परिस्थितीतून त्यांनी आपलं स्वराज्य अबाधित राखलेलं होतं. तर अशा वेळी काय होत होतं की महाराणी येसूबाईंना त्यांनी राज्यकारभाराचे अधिकार दिले. म्हणजे संभाजी महाराज बाहेर कामासाठी म्हणजे लढाईसाठी जात होते. आणि त्यावेळी काय व्हायचं, मग हा राज्यकारभार कोण करणार, लोकांचे प्रश्न कोण सोडवणार, लोकांना न्याय कोण देणार, किंवा लोकांचे जे शेतीचे प्रश्न असतील, इतर प्रश्न असतील, तिथं त्यांना मदत कोण करणार. तर हे अधिकार मग त्यांनी काय केलं, त्यांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या येसूबाई त्यांना त्यांनी हे अधिकार दिले. आणि त्यासाठी त्यांना एक स्वतःचा शिक्का करून दिला. पान नंबर 39 वरून 6वी ओळ बघा. त्यांना एक स्वतःचा शिक्का करून दिला. म्हणजे तो शिक्का दिला की त्यांना ती ऑथॉरिटी मिळाली, म्हणजे ते अधिकार प्राप्त झाले. जे राज्यांचे, जे संभाजी महाराजांचे अधिकार होते ते येसूबाईंना प्राप्त झालेत, असा त्याचा अर्थ होता. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्याची अंमलबजावणी करत होते. मग शिवरायांचे प्रजाहिताचे जे धोरण होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले संभाजी महाराजांनी. जे शिवराय कसे जे प्रजेचे हित बघत होते तसे संभाजी महाराजांनी चालू ठेवलं. आता पुढं काय, संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. म्हणजे संस्कृत भाषा त्यांना अत्यंत चांगली येत होती. आणि त्याबरोबर अनेक इतर भाषा येत होत्या, मराठी, संस्कृत अशा अनेक. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार बुधभूषण या ग्रंथात मांडले आहे. म्हणजे त्यांनी ग्रंथलेखन म्हणजे काय, पुस्तकही लिहिलेली आहेत स्वतः संभाजी महाराजांनी. आणि त्यामध्ये त्यांचं एक प्रसिद्ध पुस्तक बुधभूषण नावाचं एक ग्रंथ आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय दिले, राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार, म्हणजे राजनीती, राजकारण, राजनीती जी असते, राज्याचा कारभार चालवायची जी नीती असते, तिच्याविषयी प्राचीन काळात जी जी तत्व होती, जी सूत्र होती, त्याचं सार घेऊन, म्हणजे त्याचा सारांश घेऊन तो त्यांनी त्या बुधभूषण या ग्रंथात मांडलेला आहे. आलं का त्यांना? अशा पद्धतीनं म्हणजे ते फक्त शूर लढाईतच नव्हते, तर बुद्धीनेही तितके बुद्धिमान होते, यातून दिसून येतं. आता खाली बघा, संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रब खानास कळली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. म्हणजे औरंगजेब प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता की संभाजी महाराजांना नमवण्यासाठी, हरवण्यासाठी. आणि मग त्याला यश येत नव्हतं. मग शेवटी त्यानं काय केलं की मुकर्रब खान याची कोल्हापूर प्रांतावर नेमणूक केली. म्हणजे त्यावेळी प्रांत होते, आता कसे जिल्हे, राज्य आहेत तसं प्रांत असायचं, तसं त्यावेळी कोल्हापूर हा एक प्रांत होता. मग या प्रांतावर औरंगजेबानं मुकर्रब खान याची नेमणूक केली होती तिथला कारभार बघण्यासाठी. तर त्यानं काय केलं, मुकर्रब खाननं महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकर्रब खानास कळाली. म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर म्हणून एक तालुक्याचं ठिकाण आहे आता ते. तर त्या संगमेश्वर ह्याच्यामध्ये तालुका आहे काय मला नक्की माहिती, पण संगमेश्वर एक चांगलं गाव आहे मोठं. तर त्या गावामध्ये महाराज आहेत असा त्याला सुगावा लागला. मग लागल्याबरोबर त्यानं काय केलं, तिथं छापा घालून संभाजी महाराजांना पकडलं त्यानं. मग त्यांना पकडल्यानंतर बादशाह पुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्या पुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना पकडलं आणि अकबर बादशाहांच्या समोर नेलं, अकबर नव्हे औरंगजेब बादशाह समोर, तर त्यावेळी संभाजी महाराजांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. त्यांनी आपल्या प्रतिज्ञेशी, आपल्या स्वाभिमानाशी, आपल्या धर्माशी अत्यंत एकनिष्ठ राहिले.
आणि त्या पद्धतीनेच वागले. हम्म. मग बादशाहच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मग संभाजी महाराजांनी आपला बाणेदारपणा सोडला नाही, स्वाभिमान सोडला नाही. त्यामुळे मग औरंगजेब बादशाहनं त्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं मारलं. तर मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदत्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलाविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. म्हणजे संभाजी महाराजांना असं मारल्यानंतर सगळी जनता अधिकच तीव्रतेनं तो लढायला सुरुवात केला. आता बघा, त्यानंतर आता हे संभाजी महाराजांचं इथपर्यंतचा हा भाग होता. आता इथून पुढं छत्रपती राजाराम महाराज. तर छत्रपती राजाराम महाराज हे कोण? संभाजी महाराजांचे भाऊ. शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजी होते आणि हे त्यांच्यापेक्षा लहान भाऊ त्यांचे संभाजींचे. मग आता संभाजी महाराजांचा हे झाल्यानंतर मग गादीवर बसण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली. आता त्यांच्याविषयी वाचूया. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. द्वितीय म्हणजे दुसरे, पुत्र म्हणजे मुलगा. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. 24 फेब्रुवारी 1670. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आत्ता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले. म्हणजे औरंगजेबाला काय वाटलं की संभाजी महाराज हे जास्त शूर होते आणि खूप चिकाटीने लढणारे होते, अत्यंत हुशार होते आणि त्यामुळे औरंगजेबाला खूप वर्षे त्याच्यासाठी झगडावं लागलं. आणि आता संभाजी एकदा हे झालेत म्हटल्यानंतर आता आपण सहजगत्या मराठ्यांचं राज्य घेऊ असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवलं. म्हणून आता जिंकण्यासाठी रायगडला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवलं. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू संभाजी महाराजांचे हे रायगडावरच होते. म्हणजे जी संभाजी महाराजांची फॅमिली होती, सगळी कुटुंब होतं. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची जी आता उरलेली फॅमिली होती ती सगळी रायगडावर होती. म्हणजे राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी, संभाजी महाराजांची पत्नी, त्यानंतर त्यांचा मुलगा, हे सगळे रायगडावरच होते. आणि अशा वेळी औरंगजेबनं काय केलं की आता ह्या रायगडला वेढा घातला, म्हणजे जेणेकरून हे सगळेच आता आपल्याला ताब्यात घ्यावेत या दृष्टीने आणि मराठ्यांचं साम्राज्य आपल्या ताब्यात घ्यावे या हेतून. मग काय घडलं बघा, या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचं नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. म्हणजे ही एक अत्यंत अवघड परिस्थिती आली होती स्वराज्यावर, कारण संभाजी महाराज राहिले नव्हते, नुकताच राजाराम महाराज आता हे झाले होते आणि गादीवर बसले होते आणि अचानक वेढा सगळीकडे रायगडला घातला होता. तर अशा परिस्थितीत आता काय करायचं, शरण तर जायचं नाही आहे कुठल्या परिस्थितीत औरंगजेबाला, अशी त्यांनी एक सगळ्यांनी प्रतिज्ञा केली, काही होऊन दे पण शरण जायचं नाही. मग त्यांनी काय केलं बघा, असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. म्हणजे जे राज्यकारभारासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय होते ते घेतले. काय घेतले निर्णय, त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. म्हणजे कसं त्यांनी नियोजन केलं बघा. आता राजाराम महाराजांना पहिल्यांदा तिथून बाहेर पडायला सांगितलं आणि दूर लांबचा किल्ला जिंजी होता तिथं जाऊन तुम्ही वास्तव्य करा, म्हणजे जेणेकरून औरंगजेबाला आपण सगळे एकत्रच सापडायला नको. आपण जर विखुरलं गेलो तर त्याला आणि परत इकडे तिकडे सगळीकडे फिरायला लागलं. त्यामुळे आपण आता यातनं अशी आयडिया करायची की राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यावर जायचं. त्यानंतर पुढे काय करायचं, महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आलं. म्हणजे ज्या येसूबाई आता संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या त्यांनी स्वतःच्या पुढाकारानं नेतृत्वाखाली, म्हणजे स्वतः आपण ते लढायचं, समोर जायचं लढायला, सगळं सैन्य घेऊन आपल्या सैन्यानिशी किल्ला लढवायचा रायगड.
येसूबाईंनी हम्म. पुढाकार घेऊन असं ठरवलं. म्हणजे रायगडाला जो वेढा दिला होता त्याच्याशी लढण्यासाठी येसूबाई स्वतः पुढाकार घेणार. त्यानंतर पुढे बघा, येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती सुरक्षित ठेवले. म्हणजे येसूबाईंनी किती चांगला आणि किती अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. काय घेतला होता निर्णय? तर त्या काळी म्हणजे साधारण असं असायचं की एखादा ज्येष्ठ राजा वारला की त्याचा जो मुलगा असेल त्याला परत गादीवर बसवायचं, तो वारला की त्याचा मुलगा असेल तो परत बाजू, अशा पद्धतीनं जे एक परंपरा होती. पण त्या परंपरेला बाजूला ठेवून येसूबाईंनी काय केलं की संभाजीराजांच्या मुलग्याला बसवलं नाही त्यांनी गादीवर, शाहूला, तर त्या भावाला बसवलं राजाराम महाराजांना. म्हणजे स्वतःचा स्वार्थ न बघता त्यांनी देश हित बघितलं, राज्याचं हित बघितलं, स्वराज्याचं हित बघितलं आणि त्यासाठी त्यांनी राजाराम महाराजांना महाराज केलं. आणि इतकंच करून थांबल्या नाहीत तर त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दूरवर पाठवलं आणि स्वतः रायगड लढवायला तयार झाल्या. बरोबर. म्हणजे एक स्त्री असून त्यांनी किती प्रचंड मोठे आणि धाडसी निर्णय घेतले होते हे येसूबाईंच्या या वागण्यातनं दिसून येते. म्हणजे त्या किती कणखर प्रवृत्तीच्या होत्या हे त्यांच्या यातून दिसून येते. म्हणजे एका स्त्रीला कमी लेखू नका, तीही किती मोठे आणि अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःचे निर्णय घेऊन स्वराज्यासारखं एवढं मोठं साम्राज्य वाचवू शकते हे यातून आपल्याला दिसून येते. आता बघ, त्यांनी स्वतःच्या आणि पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती सुरक्षित ठेवले. म्हणजे स्वतः आणि आपला मुलगा सुद्धा रायगडावर राहिले. सगळीकडे वेढा दिलेला होता मुघलांनी, तरी सुद्धा त्याची पर्वा न करता राजाराम महाराजांना त्यांनी सुरक्षित नेलं. आता राजाराम महाराजांचे जिंजीला पर्याय, पान नंबर 40 काढा. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणं मुघलांना सोपं नव्हतं. अभेद्य म्हणजे ज्याला भेदू शकत नाही आपण, असा. भेद म्हणजे काय? जिथं आपण ज्याच्यात हे पाडू शकतोय, भगदाड पाडू शकतोय, ज्याला विभागू शकतोय. अभेद्य म्हणजे असा कठीण कडक असा होता, म्हणजे इतका भक्कम होता म्हणायचं थोडक्यात किल्ला, की ज्याला तुम्ही कुठूनही काही करू शकून तिथं शिरू शकत नव्हता बाहेरून शत्रू. एकदा सगळे बंद करून ठेवला की शत्रूला अजिबात आत येणं खूप अवघड होतं. मग असा हा किल्ला होता. तिथं मुघलांना शिरणं सोपं नव्हतं. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. म्हणजे काही ठराविक, आता प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले हे जे त्यांचे विश्वासू त्यांचे सहकारी होते त्यांना घेऊन राजाराम महाराज रायगडावरून जिंजीला पोहोचले. आता पुढं बघा, मराठ्यांच्या हालचाली. आता काय हालचाली केल्या बघा मराठ्यांनी. मुघल सामर्थ्यापुढं रायगड दीर्घकाळ लढवणं कठीण होतं. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई आणि शाहू यांना कैद केलं. म्हणजे एवढं प्रचंड सैनिक होतं मुघलांचं आणि त्यापुढं रायगडचं झुंज देणं सोपं काम नव्हतं. तरी सुद्धा येसूबाईंनी अगदी पूर्ण चिकाटीनं तो किल्ला लढवला आणि आपले शर्तीनं त्या लढल्या. पण शेवटी नोव्हेंबर 1689 रोजी रायगड त्यांनी ताब्यात घेतला मुघलांनी आणि येसूबाई आणि शाहू म्हणजे संभाजीराजांचे पुत्र यांना कैदेत ठेवलं. त्यानंतर काय झालं, जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. म्हणजे राजाराम महाराजांनी काय केलं, ज्यावेळी जिंजीला गेले त्यावेळी जाताना काही मुघलाविरुद्ध जे संघर्ष करायचे तर त्यामध्ये एक आपले जुने अनुभवी आणि शूर लोक त्यांनी या मंत्रिमंडळ सारखं त्यांनी नेमलं होतं. या लढा कसा द्यायचा रायगडचा, त्यामध्ये हे रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्यावरती जबाबदारी होती. आता मराठ्यांच्या दृष्टीनं परिस्थिती आणीबाणीची होती.
औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतनी आणि जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले आणि मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. म्हणजे औरंगजेब काय करायचा की एखादा प्रदेश जर तुम्ही जिंकून दिला तर मी तिथली जहागीर तुम्हाला देतो असं काही सरदारांना आमिष दाखवायचा आणि आपल्या बाजूला वळवून घ्यायचा आणि मग ते जिंकायला मदत करायचा आणि जिंकलं की त्यांना ते त्यातला भाग काही वापरायला दिला की ते खुश व्हायचे. असे काही लोक फुटत होते आपल्या सरदारातले. मग आता राजाराम महाराजांनी काय केलं की हेच तंत्र आपण पण वापरलं तिने की मुघलांचा काही प्रदेश होता ना तिथं त्यांनी हल्ला केला की ते सांगायचे की इथला प्रदेश जिंकला की आम्ही तुम्हाला देतो असं. म्हणजे त्यांचीच खेळी त्यांच्यावर उलटवली आणि तुम्हाला मग ते जिंकले की ते त्यातला भाग ते त्यांना देत होतं. कारण शेवटी काटानं काटा काढायचा म्हणतात ना तसा हा प्रकार करावाच लागणार होता. नाहीतर मग तो मुघल आपलं ताब्यात घेत चालले होते. मग आता पुढं काय करते मग छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केलं. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर अनेक सरदार असे धडाडीनं पुढे आले आणि तिने अत्यंत मोठ्या पराक्रमाने काही प्रांत जिंकून घेतले. त्यात संताजी आणि धनाजी हे दोन सरदार होते ते आघाडीवर होते. म्हणजे त्यांनी खूप मोठ्या लढाया म्हणजे चढाया केल्या आणि जिंकून घेतल्या. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झालं. म्हणजे ते कसे करायचे संताजी आणि धनाजी अनपेक्षित हल्ले करायचे. म्हणजे हे सैनिक मुघलांचं निवांत असं तळ टाकून बसलेलं असलं की पटपटपट जायचं अचानकच हल्ला करायचा आणि तो भाग हे करायचं. म्हणजे ते मग ते हे असायचे ना निवांत असायचे त्याने बेफिकर असायचे थोडेसं रिलॅक्स असायचे आणि त्यावेळी हल्ला झाला की त्यांना ते उठूब आणि समजूपर्यंत म्हणजे हिने सगळे जिंकलेलं असायचं मारून टाकायचं. मग अशा पद्धतीने करायचे आणि गनिमी कावा करायचे. म्हणजे गनिमी कावा माहितीच आहे आपल्याला की शिवाजी महाराजांचा जो होता तो. तर या पद्धतीच्या युद्धतंत्रामुळे काय व्हायचं मुघलांना त्यांचं प्रचंड सैनिक होतं प्रचंड युद्ध सामग्री होती पण यांचे छुप्या पद्धतीचं व्यवस्थित नियोजनबद्ध असं गनिमी काव्याने युद्ध केल्यामुळं मुघलांना सगळं असून सुद्धा त्याचा फायदा उठवता येत नव्हता. फारसे किल्ले प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. म्हणजे मराठ्यांकडे त्यावेळी फारसे किल्ले नव्हते प्रदेश नव्हता खजिना पण कमी झालेला होता. पण तरी सुद्धा या अशा गनिमी काव्याने अनपेक्षित हल्ल्यानं काय केलं त्यांनी मुघल सैन्यांना सळो की पळो करून सोडलं. सळो की पळो सोडणे म्हणजे काय करून सोडणे म्हणजे त्यांना सळो की पळो म्हणजे काय सुचू दिलं नाही त्यांना पळता भुई थोडी केली. अशा पद्धतीने त्यांनी हे केलं. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्याच्या तंबूरील सोन्याचा कळस कापून आणला. म्हणजे संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण या दोघांनी काय केलं बादशाह जिथं होता राहिलेला होता त्याच्या छावणीवरच हल्ला केला आणि त्याच्या छावणीचा वरचा शिखराचा कळसच कापून आणला. म्हणजे इतके ते असे हे होते फास्ट होते आणि अगदी म्हणजे चलाक होते एकदम आणि शूर पण तितकेच होते. आता यातलं एक उदाहरण दिले बघा हे खूप गाजलेलं उदाहरण आहे. माहित आहे का तुम्हाला धनाजीस मुघल सैनिक इतके भीत की घोडा पाणी पिताना बुजला तर ते त्याला विचारत का रे तुला पाण्यात धनाजी दिसला काय. म्हणजे मुघल सैनिक एवढं घाबरायचे की नाही धनाजीला कधी कुठनं येईल काय माहित नाही धनाजी संताजी असं त्यांना वाटायचं. त्यामुळं एखाद्या वेळेस घोड्याला पाणी पाजवाय गेले तळ्याला वगैरे आणि तो घोडा तहान नसल्याने गप उभारला तर ते म्हणायचे अरे काय तुला त्यात धनाजी संताजी दिसायला लागल्यात काय म्हणायचा एवढं का घाबरा लागलायस काय पाणी का पिण्याचं असं म्हणायचं. म्हणजे एवढीच दहशत सगळ्यांनी घेतली होती त्यांची. आता जिंजीला वेढा रायगड ताब्यात घेतल्यावर बादशाह जुल्फिकार खानला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्षे निकराने लढवला. संताजी धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेड्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले.
त्यानंतर जुल्फिकार खानने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. म्हणजे आता रायगड जिंकलेला होता. होय. आता राहिला काय, जिंजीचा किल्ला, जिथे राजाराम महाराज आहेत तिथं. तिथं त्यांनी हल्ला करायचं ठरवलं आता होय. बादशाहनं. मग त्याने जुल्फिकार खानला जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालायला सांगितला. मग जिंजीच्या किल्ल्याला पूर्ण वेढा घातला आणि लढाई चालू झाली. पण राजाराम महाराजांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी 8 वर्ष तो किल्ला लढविला. म्हणजे 8 वर्ष त्यांना जिंकता आला नाही मुघलांना. म्हणजे किती जबरदस्त पद्धतीने तो लढा दिला असेल विचार कर. मग शेवटी 8 वर्षानंतर मग काय झालं, त्यांचा प्रभाव वाढल्यानंतर मग राजाराम महाराजांनी तिथून प्रयाण केलं आणि मग तो किल्ला ताब्यात गेला त्यांच्या मुघलांच्या. मग राजाराम महाराज परत आल्यामुळं मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. काय, मग महाराष्ट्रात परत आले राजाराम महाराज जिंजीहून. मग मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वराड, बागलाण या प्रदेशावर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी आणि धनाजी यांच्यासारख्या शेकडो मराठी वीर तयार केले. म्हणजे राजाराम महाराज मग जिंजीहून परत आले आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी विदर्भ वगैरे जो भाग आहे, खानदेश, वराड, बागलाण, हा विदर्भ मराठवाडा इकडला खानदेश वगैरे, या भागात काय केलं, तिथल्या प्रदेशांवर काही किल्ल्यांवर हल्ले चढवले आणि तिथल्या भाग काही जिंकला. मग त्यावेळी त्यांनी संताजी आणि धनाजी यांच्यासारखे शेकडो वीर मिळवले, तयार केले. आणि आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने, समंजस म्हणजे अगदी समंजस वृत्तीची होती. राजा महाराजांचा स्वभाव समंजस होता. आणि मुत्सद्देगिरी म्हणजे असं राजकीय धोरणात्मक त्यांचे निर्णय असायचे. मग ते राजकीय निर्णय आणि धोरणात्मक निर्णय व्यवस्थित पद्धतीने त्यांनी ते हँडल करत होते. म्हणजे यशस्वी पद्धतीने ते यशस्वी करून दाखवत होते. तर असे त्यांचा स्वभाव होता. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली. म्हणजे जे वीर होते त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण केली. म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला आणि चांगली कामगिरी त्यांनी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले. पण दुर्दैवानं काय झालं, हे सगळं चांगल्या पद्धतीने सुरू असताना 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांना एक अल्पशा काहीतरी आजार झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. म्हणजे बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की संभाजी महाराजांचा जन्म कधी आहे, इथं आपण मागे बघू. 1657 त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 1689, म्हणजे 57, 67, 77, 87 आणि 89, म्हणजे अवघं 32 वर्षाचं आयुष्य संभाजी महाराजांना लाभलं. राजाराम महाराजांना किती, 1670 जन्म आणि त्यांचा मृत्यू 1700 झाला. म्हणजे 30 वर्षाचं आयुष्य लाभलं. म्हणजे संभाजी महाराज अवघे 32 वर्षे जगले आणि या 32 वर्षात या महाराजांनी इतकं मोठं प्रचंड यश मिळवलं, इतकी प्रसिद्धी मिळवली, इतका पराक्रम गाजवला. किती वर्षात, फक्त 32 वर्षाच्या आयुष्यात. आणि राजाराम महाराजांनी सुद्धा फक्त 30 वर्षाचं आयुष्य जगलं, पण इतकं त्यांनी मुघल सैन्याला तोंड दिलं, इतकं छान पद्धतीनं संग्राम हा पुढं हाकला. शिवाजी महाराज साधारण 50 वर्षापर्यंत जगले होते. म्हणजे त्यांनी सुद्धा अल्पच आयुष्य होतं त्यांचं सुद्धा, पण तेवढ्या आयुष्यात त्यांनी इतकं निर्माण केलं. म्हणजे ह्या लोकांनी, हे जे आपले राजे आहेत सगळे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, यांनी एवढ्या कमी वयात इतकं जलद गतीनं आपल्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला वाटते काय, संभाजी महाराज म्हणजे जगले असतील 60-70 वर्षे, सहज आपण त्यांची कारकीर्द बघितली की वाटते. पण बघा, फक्त 32 वर्षात त्यांनी एवढं घडवले. विचार करण्यासारख्या गोष्टी. तर पुढे बघू. राजाराम महाराज विचारांनी मनमिळावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले, त्यांची एकजूट केली, त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्षे त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने आणि चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे रक्षण केलं. ही महाराजांची, राजाराम महाराज सर्वात मोठी कामगिरी. म्हणजे संभाजी महाराज नाहीत, शिवाजी महाराज नाहीत आणि राजाराम महाराजांना इतका
कठीण परिस्थितीला मुघलांना तोंड द्यायला लागलं, पण 11 वर्षे त्यांनी हा लढा चालू ठेवला आणि यशस्वी पद्धतीने ते लढत राहिले. आणि नवीन टीम तयार केली त्यांनी, म्हणजे नवीन आपले मावळे तयार केले, त्यांचे सेनापती तयार केले, शेकडो वीर तयार केले त्यांनी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं हँडल केलं. आता रियासतकार गोस सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे. त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो. तर आता इथपर्यंत आपण राजाराम महाराजांचा हा एकूण कालखंड बघितला. पहिला कालखंड संभाजी महाराजांचा बघितला, त्यानंतर राजाराम महाराजांचा बघितला. आता पुढील कालखंड आहे तो महाराणी ताराबाई यांचा. म्हणजे ह्या महाराणी ताराबाई कोण, तर राजाराम महाराजांच्या पत्नी. तर हा आता मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आपण 27 वर्षाचा बघायला लागलोय. शिवाजी महाराजांच्या पश्चात 27 वर्षांनी जो मराठ्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, त्याविषयी आपण माहिती घ्यावी. आता ह्यात संभाजी महाराजांचा एक कालखंड होता तो झाला, राजाराम महाराजांचा झाला, आता सुरू होणार आहे तो महाराणी ताराबाई यांचा कालखंड. आता पुढील भागात आपण ती घेऊया.